निघालास का रे? नाही, वेळ आहे अजून. विक्रम, एक काम होतं रे. पुण्याला चाललायस ना, तर बाबांचे मित्र आहेत ना ते CA गडकरी काका, आठवतात का तुला? त्यांच्याकडनं बाबांची एक फाईल आणायची होती. तू जिथे असशील तिथे आणून देतील, तुला कुठे जायला नाही लागणार. अगं पण नाही ना. विक्रम, बाबांचं काम आहे, केलं नाहीस तर तुला माहिती आहे ना कसं. बरं, करतो, डोंट वरी. कॅप्टन, मी निघते आता, संध्याकाळी चक्कर टाकेन. बोला. काहीही काम नव्हतं काका. या बाजूला आलो होतो, म्हणलं तुम्हाला हॅलो करून जावं. अरे उत्तम, अशीच चक्कर टाकत जा मधून मधून, नाहीतरी सगळं सुनसानच आहे इथे. म्हणजे अरे घरात कुणीच नाहीये. अभय कुठे आहे त्याचं त्याला माहिती, आणि अनु गेली गोव्याला. गोव्याला? हा, काहीतरी कॉन्ट्रॅक्ट साईन करायचंय म्हणाली. हाय. चले. ऑफकोर्स. विक्रम, नैना, आर यू श्योर? हाय. हॅलो अनन्या, मी नैना बोलतेय. नैना बनारसे. हो, माहितीये मला, मी नंबर सेव्ह केला होता. कशी आहेस? आय एम गुड. तुम्ही कशा आहात? मी छान आहे. अगं, गाडी झाली का दुरुस्त तुझी? गाडी व्यवस्थित. व्हेरी गुड. मी असं विचारायला फोन केला की येत्या विकेंडला काय करतेस? वीकेंडला नाही, तसं काही स्पेशल नाही आहे. नाही म्हणजे घरी ये ना, आपण कॉफी पिऊया, गप्पा मारूया, बाहेर जाऊया, कुठेतरी शॉपिंग करूया, नाहीतर फिल्म बघायला जाऊया. आय नो, पण हॅलो हॅलो. अनन्या, तू ऑफिसमध्ये आहेस का? नाही. मग विक्रम आहे का तुझ्या बरोबर? कोण? विक्रम सर? विक्रम सर माझ्याबरोबर नाही आहेत. ते कसे असतील? नाही, आता फोन वाजला ना तुझ्या शेजारी, त्याचा रिंगटोन अगदी विक्रमच्याच रिंगटोन सारखा होता. ऍक्च्युली नाही ना, मी ना एका साईटवर आहे बाहेर, आणि माझ्यासमोर माझे क्लायंट आहेत, त्यांची काही माणसं आहेत, त्यापैकी कोणाचा तरी वाजला. हा सर, आले. नाही ना, मला जावं लागेल आता. मी तुझ्याशी नंतर बोलते आणि वीकेंड बद्दल तुला कळवते. ऑल राईट? ओ शो शो शो, पण प्रॉमिस हा? 100% नाही सांगता येणार मला, पण मी नक्की प्रयत्न करेन. ओके, बाय, टेक केअर. बाय बाय. मी पुण्याला पोचलोय. ठीक. देवी कशी आहे? तिचा ताप कसा आहे? नाही, देतेस का तिला जरा? झोपली. बरं, मी बाकरवडे घेतल्यात आणि गडकरी काकांकडनं बाबांचे पेपर्सही घेतलेत. मला डेक्कनलाच भेटले होते ते. हो, उद्या सकाळीच कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं आहे. मग संध्याकाळी गेला असतास तरी चाललं असतं. रात्रीचं ड्रायव्हिंग नको ना, म्हणून टाळलं. शेवटी स्वतःच ड्रायव्हिंग करत गेलास ना? पण सेफली पुण्याला पोचलो ना मी. चल बाय. बरं बाबा, बाय द वे, विक्रमने तुमचं काम केलंय बरं का पुण्यात. मला माहितीये, मला गडकरींचा फोन आला होता. हो, पण तुम्ही मला नाही सांगितलं. विक्रमने फोन करून सांगितलं तेव्हा कळलं मला. त्यात काय एवढं? त्यात काय एवढं? शी, विक्रमने काहीही केलं ना तरी तुमच्या दृष्टीने तो कानफाट्या, तो कानफाट्या. चहा घ्यायला या. मग आजचं काय सरप्राईज? गोवा. गोवा? यावेळेला महाराज काहीतरी काम काढून अचानक गोव्यात प्रकट होत आहे. तुम्ही अभयला सांगितलं अनु गोव्यात आहे म्हणून? नाही, बेभरवशाचा माणूस आहे तो. सांगितलं तर प्रोग्राम बदलायचा. त्यापेक्षा सगळं यदृच्छेवर हवाला टाकून बघूया, पडते का गाठ ठका ठका. गुंतता हृदय